नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही जात आहोत एका माझ्या मित्राने, महाराष्ट्राच्या मित्राने. तर त्याने आज वडापावचं दुकान खुललं नाही, तर आम्ही तिकडे जात आहोत. टेस्ट सांगतो तुम्हाला कशी असते ती वडापावची. 4 ते 5 महिन्यानंतर वडापाव खातोय. खूप उत्सुकता आहे वडापाव खायची. खातो आणि तुम्हाला सांगतो कसं टेस्ट. मी तर 6 महिन्याने खाणार आहे. रूट दाखवूया. बघा, आमचा स्पॉट आहे चाय पियाचा, स्नॅक्स वगैरे खायचा. ऋषभ आता दुटीवरून आला आहे. बॅग बघू शकता तुम्ही त्याची. इकडे आम्ही शॉपिंग करतो, पण जास्त नाही. 5 किलोच्या वरती जात नाहीत आम्ही. हाला इंटरनॅशनल तुम्हाला दाखवतो. आमचा डेलीचा स्पॉट आहे. आता आम्हाला आवडतील बघा ओळखल्यानंतर. नासरबाई, हे नासरबाई आहे. शर्मा म्हणत आहे. मस्त एकदम काय थोडा घुमके आते. धाव्यात आम्ही वडापाव खायला आणणार आहे. आता तुम्हाला सांगतो आम्ही वडापाव कसा आहे, टेस्ट कशी आहे ती, आणि किती रुपयाला भेटतो कुवेतमध्ये. माझ्या मताभाव असेल इंडियन प्राईसप्रमाणे. उभ्या जाऊन दाखवतो तुम्हाला आम्ही. आता आमच्यासोबत सागर नाही आहे, सागर झोपला आहे. आम्ही 3 आहोत इथे मुंबईचे. सनसेट बघू शकता तुम्ही कुवेतचा. तर ऋषभ, तुला कसं वाटतंय कुवेतमध्ये येऊन? जर तुमची दुःख बिक्क काही प्रेम बी असेल ते इंडियामध्ये ठेवून या. तिकडे आल्यानंतर मग वाट लागते. हॉटेलमध्ये टीपी भेटते की नाही? थोडी भेटते. तर काय शामना पण देत नाही. काय तुला कोविडची स्टोरी माहिती आहे का? कुवेत कसं ओपन झाला? म्हणजे राजस्थान होतं. ते राजस्थान वाळवंट होता. ते चालत वाळवंट होता. इथे काहीच नव्हतं, पूर्ण वाळू होती फक्त. मग इथे म्हणजे खूप पूर्वी काळी कुवेत रेडी व्हायच्या आधी काही माणसं आली. त्या लोकांना थोडंसं पाणी सुद्धा भेटलं. कोणती माणसं? कोकणातली की हा? काय कोकणातली नाही, गोव्यातली. गोव्यातली माणसं आली. ओके. त्यामुळे पाणी भेटलं. त्यानंतर मग इथे त्या लोकांनी वस्ती चालू केली थोडीफार. हळूहळू मग त्या लोकांना तेल भेटलं. त्या लोकांना समजलं की तेलामधून खूप पैसा भेटतो. मग हळूहळू यांना त्यांची जनता वाढत गेली आणि इथे कुवे तयार झाली. इकडे पाणी बिणी कायच भेटत नाही. इकडे सर्व समुद्रातलं पाणी फिल्टर करून पितात. पाऊस बीस काय पडत नाही, पण थंडी आणि ऊन एक नंबर आहे इकडे. मी ऐकला असा ऋषभची स्टोरी. तर ऋषभनी चांगली माहिती दिली आहे. तर माहिती आवडली तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि सांगा माहिती खरी आहे की नाही ती. आहे तर त्याच्या घरच्यांनी पाठवलं नाही याला बाटला आणायला नवीन. तर चालला आहे, बघू शकता तुम्ही. हे रेस्टॉरंट आहे का त्या माडच्या काकाने खोललं आहे. तिकडे आज आम्ही आलो आहे, बघू शकता. बघा, दही वडा आहे, चना चाट आहे, चिकन कटलेट, चिकन रोल आहे, छोले आहे, कचोरी आहे, चिकन शीख कबाब, चिकन शिवाय समोसा आहे, तंदुरी, चिकन लॉलीपॉप आहे, परत आहे कांदा भजी, बटाटा भजी, समोसा, ठीक आहे, शीख चिकन शीख कबाब. हे काय? काजू शिरा. काजू शेक. सांग कशी आहे चव? बघतो. गरमागरम आहे एकदम. मस्त वाटतंय. तोंडाला पाणी सुटलंय. भरपूर दिवसांनी खातो. सुकी चटणीत राहा तरी थोडीशी ओढी चटणी. वडापाव म्हणजे बाई इज्जत स्पेशल. खतरनाक वडापाव.
कसं वाटतंय? चांगली टेस्ट. एक नंबर. किती महिन्याने खाते वडापाव? 7 महिन्याने. ऋषभने येता येता घेतलं आहे स्पेशल काजू मिल्कशेक घेतलं नाही, तो पिऊन बघूया कशी टेस्ट आहे. एक नंबर आहे. रात्री जेवण यायचं आहे. मंडळी, तुम्हाला हा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.